बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत आता गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। नारळ उत्पादनातील घट, अनुकूल हवामानातील बदल यामुळे सुक्या खोबऱ्याचा दर हा प्रति किलो 360 रुपयांपर्यंत पोहोचलाय। गेल्या 6 महिन्यात दुप्पट दरवाढ झाल्यानं सर्वसामान्य ग्राहकाला आर्थिक ताण बसलाय। श्रावण महिन्यात व्रतक वैकल्य, सणवार, धार्मिक विधी यासाठी सुक्या खोबऱ्याची मागणी वाढणार आहे। त्यामुळे चढ्या दरानंच ग्राहकांना सुक्या खोबऱ्याची खरेदी करावी लागणार आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेसला वलसाड इथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा थांबा प्रायोगिक तत्वावर देण्यात आला असून 27 जुलैपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। या अतिरिक्त थांब्यामुळे या गाडीचे सुरत, वडोदरा, आणंद आणि अहमदाबाद इथलं वेळापत्रकात काही फेरबदल करण्यात आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे राज्यात पुन्हा एकदा पुनरागमन होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। दुसरीकडे उत्तर कोकणात ऑरेंज अलर्ट तर विदर्भात जोरदार सरींची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय। समुद्राला आजपासून सलग 4 दिवस मोठी भरती येणार आहे। यावेळी समुद्रात 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत। भरतीच्या वेळी समुद्र किनारी जाणं टाळावं, तसंच यासंदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलंय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा तलाव ओसंडून वाहू लागलेला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्यानं दिली आहे। तसंच पवई तलाव 18 जून तर मोडक सागर 9 जुलै रोजी भरून वाहू लागला होता। साताऱ्याच्या कोयना धरणात अर्धा टीएमसीहून अधिक साठा वाढलेला आहे। धरणातील पाणीसाठा 76 टीएमसीवर पोहोचलाय, तर कोयना, नौजा आणि महाबळेश्वरचा पाऊस देखील 2,500 मिलीमीटरच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून आता मुंबई वेधशाळेनं 24 आणि 25 जुलै रोजी रेड अलर्ट दिलेला आहे। यामुळे पश्चिम भागातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर 26 आणि 27 जुलैला देखील घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट आहे। येत्या 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचा आणि गृहनिर्माण उद्योगात सुमारे 70,000 कोटींच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेलं राज्याचं गृहनिर्माण धोरण बुधवारी लागू करण्यात आलं। स्वयं पुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण सोसायटींना आता अतिरिक्त 10% चटई क्षेत्र निर्देशांकासह भरीव सवलती देण्यात आलेल्या आहेत। राज्यात 11वी प्रवेश प्रक्रियेतील तिसरी फेरी 23 जुलैपासून सुरू झाली असून पहिल्याच दिवशी 13,621 नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती शिक्षण खात्यानं दिली आहे। कॅप फेरीसाठी आतापर्यंत एकूण 4,10,498 विद्यार्थ्यांनी भाग 2 मध्ये महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले। 5 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यास नैसर्गिक जलस्रोताशिवाय पर्याय नसल्याची भूमिका राज्य सरकारनं उच्च न्यायालयात मांडली। त्यावर न्यायालयानं असमाधान व्यक्त करत पर्यावरणाची चिंता असल्याचं स्पष्ट केलं। 8 फुटांपर्यंतच्या पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करणं बंधनकारक करण्याबाबत विचार करण्याची सूचना न्यायालयानं केली आहे। म्हाडाच्या कोकण आणि पुणे मंडळासह इतर मंडळांच्या सोडतीमधील 20% योजनेतील घरांच्या किमतींमध्ये सोडतीनंतर संबंधित खासगी विकासक मनमानीपणे भरमसाठ वाढ करत असल्याच्या तक्रारी येत आहेत। त्याची दखल घेत म्हाडाच्या दक्षता विभागानं चौकशी सुरू केली आहे। एक परिपत्रक काढून अखेर खासगी विकासकांच्या मनमानीला चाप लावलेला आहे। ई पॉज मशीनच्या नेटवर्क समस्येमुळे रेशन दुकानदार त्रस्त झालेत। नेटवर्क कमी असल्यानं आणि सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण आल्यानं दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद होत आहेत। ई पॉज मशीनचं काम नीट होत नाहीये, तोपर्यंत ऑफलाईन धान्य देण्यासाठी परवानगीची मागणी रेशन दुकानदारांकडून करण्यात येते। आता एक मोठी बातमी, मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेनं शौचालय चालकाला चोप दिलाय। नांदेडमध्ये मनसेनं मराठीचा दणका दाखवलेला आहे। लघुशंकेसाठी 5 रुपये आकारणाऱ्या शौचालय चालकाला मराठी माणसानं जाब विचारला, पण त्यानं मराठी बोलण्यास नकार दिला। हा व्हिडिओ मनसेच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आणि मनसेनं दणका दिला। नांदेडमध्ये हा प्रकार घडलाय। नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात एक परप्रांतीय शौचालय चालवतो। महिलांना देखील लघुशंकेसाठी तो 5 रुपये आकारत होता। याबाबत एका मराठी माणसानं त्याला जाब विचारला आणि त्याचा व्हिडिओ देखील काढला। शौचालय चालकानं मराठी बोलण्यास नकार दिला। याबाबत लोकांनी बस स्थानकातील अधिकाऱ्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी देखील प्रतिसाद दिला नाही। हा व्हिडिओ मनसेच्या कार्यकर्त्यांकडे पाठवण्यात आला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानकात जाऊन शौचालय चालकाला चांगला चोप दिला, त्याला माफी देखील मागायला लावली। जे इसम आहेत ते लघवीसाठी 5 रुपये मागत आहेत। आता यांची कंप्लेंट करणारच आहे मी, पण तुमचं नाव काय? नाम बदल खुद नहीं ना, तुम्हारा कंप्लेंट हो जाएगा। तुम पैसे ले लेना। एक नंबर का
जाओ रे। एक नंबर के लिए पैसा ले रहे हो जाओ रे तू? यार, क्या कर रहा है? करता मैं क्या करता? जाओ, करता तुम? हाँ, जाओ। तू पहले मराठी बोल। जाओ ना। तू पहले मराठी बोल। क्या नहीं बोला तो क्या करेगा? न, तू पहले क्या करेगा? हाँ ठीक है ना, क्या क्या करेगा? बताएंगे ना। क्या करेगा? क्या बोला क्या ये बात नहीं बोल- वेळेस उगाली देता नहीं सर, तू मराठीत बोलतो की नाही ये बोलता मराठी येते की नाही तुला मराठी नाही बोलता क्या बोलता जी नहीं क्यों बोला फिर जी ये बात कहाँ बोले? इतकी दादागिरी इतकी वीडियो में बहुत इतकी मस्ती आली का रे तुला बाहेर येत असता. मराठी बोल. बाहेर नाही बाहेर हाँ, नाही. हाँ, पहले कुछ मैं बुलाता ना। मी मराठी माणसाची माफी मागतो मराठी माणसा माणसाची माफी मागतो माझ्याकडून अशी पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन आणि मालदीवच्या 4 दिवसीय दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांसोबतचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय. राज्यातील साखर कारखाना कामगारांना 10% वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी नेमण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत साखर कारखाना मालक प्रतिनिधी आणि साखर कारखाना कामगार संघटना प्रतिनिधी आणि राज्य सरकार प्रतिनिधी यांच्या प्रतिनिधींमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. उरण आणि रायगडसह मुंबईतील समुद्रात पावसाळी बंदी काळात अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या 15 बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये 19,64,000चा दंड मत्स्य विभागानं वसूल केला. सप्टेंबरमध्ये साजरा होणाऱ्या तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजारी यांनी विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. जळगावच्या नशिराबाद येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावता महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक आणि त्याच्या पालखीचं पूजन करून दिंडी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. सोहळ्यात सर्वजण विठ्ठलाच्या नामात तल्लीन होऊन मंत्रमुग्ध झाले होते. आषाढी एकादशी साजरी करून संत गजानन महाराजांची पालखी विदर्भात दाखल झाली. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत 31 जुलै रोजी पालखी स्वगृही परतणार आहे. तर यावेळी विदर्भात पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जळगावमध्ये युरिया खतासह सर्व प्रकारची खतं जिल्ह्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. काही अफवांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. मात्र अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केलं. आणि जर शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होत असेल तर तात्काळ कृषी विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं. माणगाव इंदापूर येथील बायपास कोलाड लोणेरे पुई खाम इत्यादी ठिकाणी काम अर्धवट आहे. तर काम सुरू असलेल्या ठिकाणी करण्यात आलेले सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांमुळे पार दुर्दशा झालेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे इथल्या भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांसाठी आंदोलन करण्यात आलं. ग्रामपंचायत हद्दीतील शासनाच्या जागेत स्थायिक करून त्यांना घरकुलाचा लाभ मिळावा अशी मागणी एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ऑनलाईन स्कॅम आणि डिजिटल फ्रॉड करणाऱ्या टोळ्यांवर कंबोडियामध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. भारताचं गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयानं केलेल्या आवाहनानंतर कंबोडिया सरकारनं गेल्या 15 दिवसांपासून देशातील विविध भागात कारवाया करत सुमारे 3075 जणांना अटक केलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार त्यांनी पुकारलेला आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहेत. खबरदार, जर शेतकऱ्यांकडून सक्तीनं कर्जाची वसुली कराल तर सोडणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी बँकेच्या मॅनेजरला दिला. अमरावती जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांनी बच्चू कडूंना फोन करून सक्तीनं कर्ज वसुली होत असल्याची माहिती दिली होती. अमरावतीच्या इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपुलाचं काम गेल्या 7 वर्षांपासून अर्धवट आहे आणि या प्रकरणी नागपूर उच्च न्यायालयानं प्रधान सचिवांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आरोपी अजूनही फरार आहेत. दरम्यान तपासाबाबत जरांगेंनी माहिती घेतली.
आता एक सविस्तर बातमी. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बादोला ते बोरगाव देशमुख मार्ग हा पावसामुळे पाण्याखाली गेलेला आहे आणि या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. बादोला ते बोरगाव देशमुख या मार्गावरील ओढ्याला मुसळधार पावसामुळे पाणी आलं आणि ओढ्याच्या पाण्यातून नागरिक विद्यार्थ्यांना घेऊन मार्ग काढत होते. अक्कलकोट तालुक्यात 2 दिवसात 130 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर अक्कलकोट तालुक्यात 2 दिवस झालेल्या पावसामुळे अनेक शेतात पाणी देखील साचलेलं आहे.